पिंपरी चिंचवडमध्ये यावेळी भाजपने अबकी बार सौ पार असा नारा दिलाय. मात्र हा नारा देत असतानाच त्यांनी राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावले आणि मग भाजप या सगळ्या आयारामांच्या भरवशावर 100 पार करणार अशी चर्चा आहे. आणि अर्थातच हा प्रश्न देखील भाजपला विचारला जातोय. मात्र या सगळ्या अशा प्रश्नांना एक नेता अपवाद होते आणि ते होते स्वर्गीय लक्ष्मण जगताप. भाजपचे आमदार होते आणि त्यांची नेमकी या शहरावर इथल्या राजकारणावर पकड कशी होती, त्याचबरोबर त्यांच्याशिवाय होणारी ही पहिली निवडणूक भाजपला इथे काही आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे का, जाणून घेऊया. माझ्यासोबत या शहरातले ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आहेत. अण्णा, जसं मी म्हणालो की भाऊंशिवाय ही पहिली निवडणूक आणि म्हणजे काय करावं लागणार आहे भाजपला, त्यांच्या ते नाही आहेत, तर भाजपला काय काय सावधगिरी बाळगावी लागेल किंवा तशी वेळ आलेली आहे का भाजपवर? लक्ष्मण जगताप, स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्याशिवाय पहिली निवडणूक ही खरं तर आता भाजपची सत्वपरीक्षा आहे. कारण लक्ष्मण जगताप हे लक्ष्मण जगताप होते, तसे लक्ष्मण जगताप अजून या शहरामध्ये दुसरे तयार झालेले नाही. त्यांचे धाकटे बंधू शंकर जगताप आहेत, परंतु त्यांना लक्ष्मण जगताप व्हायला अजून वेळ लागणार आहे. महेश लांडगे तो प्रयत्न करतायत, परंतु महेश लांडगेंची दिशा वेगळी आहे. बाकी उमा खापरे आहेत, अमित गोरखे भाजपचे, हे दुसरे अन्य आमदार आहेत, पण ते अजून त्या अवस्थेला पोहोचायला त्यांना फार वेळ. त्याचं कारण आहे कसं, लक्ष्मण जगताप हे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेलं प्रॉडक्ट होतं. शरद पवार हे महाराष्ट्रात एकमेव नेते, दुसरे शरद पवार अजून तयार झालेले नाहीत. अजित पवार सुद्धा नाही झालेले. शरद पवारांना जसं गावोगावची नस माहिती होती, तिथले पुढारी माहिती होते, जात समीकरण माहिती होती, धर्म समीकरण माहिती होती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण याचा बरोबर ताळमेळ साधून ते राजकारण करत होते. त्याच पद्धतीने लक्ष्मण जगताप यांचा या शहराचा इतका खडांखडा बारीक अभ्यास होता की या शहरामध्ये कोणत्या जातीचं समीकरण आहे, त्यांचा नेता कोण, तो किती, त्याची कोणाची धाव कुठपर्यंत हे त्यांना माहिती होतं. त्याच्यामुळं अचूक ते नेता पारखत होते. समोरचा व्यक्ती हा निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतो का, त्याचा आवाका किती आहे, नुसता आर्थिक नाही, आर्थिक रसद ते सुद्धा पुरवायचे, त्याचा आवाका किती आहे, त्याचं लोक किती ऐकतात, त्याचा इम्पॅक्ट किती पडतो, हा मतं घेऊ शकतो का, ह्याचा थरोली अभ्यास त्यांचा होता. त्याचा परिणाम अजित पवारांच्या हाताखाली किंवा अजित पवारांच्या बारामतीकरांच्या जोगडाखाली काम करण्यापेक्षा आपलं स्वतंत्र अस्तित्व का असू नये, म्हणून त्यांनी भाजपला बरोबर केलं. भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला, निवडून आले आणि अजित पवारांच्या गटाचे 30-40 नगरसेवक त्यावेळेस फोडले आणि भाजपची सत्ता इथं आली. आता जाणवतंय की लक्ष्मण जगताप पाहिजे होते, असे हे वारंवार जे कार्यकर्ते भाजपचे निष्ठावंत ते वारंवार ते बोलतात. लक्ष्मण जगताप हे मनाने, तन मन धन सगळ्याने भाजपला अर्पित झाले होते. त्याच्यामुळं भाजपवाल्यांचं त्यांचं इतकं गोलपीठ जमलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांच्यावरती पूर्ण विश्वास सांगितलं. तुम्ही सांगाल तो उमेदवार, तुम्ही सांगाल तो महापौर, तुम्ही सांगाल तो चेअरमन, इतकं स्वतंत्र त्यांना मिळालं होतं. त्याचा परिणाम त्यांनी संपूर्ण या शहरावरती, राजकारणावरती कब्जा मिळवला होता. आज जर ते असते तर भाजपला बाहेरून आयात करायची गरजच लागली नसती. म्हणजे भाजपचे जे निष्ठावंत आहेत त्यांना तर न्याय मिळाला असता, परंतु जे त्यांच्या बरोबरचे साथीदार आहेत त्यांना न्याय मिळाला असता. त्यांच्या कामाची कार्यपद्धती जी होती ना, त्या कार्यपद्धतीमुळे भाजपच्या काळामध्ये 2017 ते 22 मध्ये जे जे मोठे प्रोजेक्ट आले त्याचं कारण लक्ष्मण जगताप. त्यांना जो फ्री हँड दिला, लक्ष्मण जगतापांना जो फ्री हँड दिला, त्यांचा राष्ट्रवादी बरोबर सुद्धा सलोखा होता, शिवसेनेबरोबर सुद्धा सलोखा होता, बाकी सर्व काँग्रेस बरोबर पण सलोखा होता आणि त्यांचा राजकारणावरती वचक होता. कारण त्यांच्याविषयीचा आदरयुक्त दरारा, त्यांनी बंडखोरी करून नको म्हटलं तर कोणाची काय बिशाद होती बंडखोरी करायची. आता परिस्थिती अशी आहे की आताच्या याच्यामध्ये सगळे निष्ठावंत एवढे दबलेले आहेत आणि इतके खदखद व्यक्त करतात जाहीरपणे, ते कदाचित त्यांना उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी करू शकतील. पण त्यावेळेस मग ह्या लोकांना जाणवलं, अरे इथं भाऊ पाहिजे होते, भाऊ असते तर एखादी हिंमत झाली नसती. म्हणजे दहशत नाही, आदरयुक्त दरारा होता. ही त्यांची कार्यपद्धती आताच्या नेतेमंडळींमध्ये नाही, विस्कळीतपण आहे. मी मगाशी सांगितलं, इथं भाजपची आत्ता अवस्था असेल 17 सुगरी भोपळा आळणी सगळेच नेते झालेले आहेत. त्याच्यामुळं कार्यकर्ते त्यांचं कोणाचंच ऐकायला तयार नाही. म्हणून थेट आता त्यांना वरती राज्यातलं पाहायला लागतं आणि राज्याच्या लोकांना इथं लक्ष घालावं. हे खरं तर अपयश आहे का, याचंही आत्मपरीक्षण भाजपला करावं लागणार आहे. मात्र ज्यांच्याबद्दल बोलतोय लक्ष्मण भाऊ स्वर्गीय, त्यांच्याबद्दल असंही सांगितलं जायचं की ते कमालीचे शिरूड होते. म्हणजे ते अतिशय, एकदा जर त्यांनी ठरवलं तर मग त्याच्या पुढे कोणी जायचं नाही. तर राजकारणामध्ये असा नेतृत्व गुणामध्ये हाही गुण असणं आवश्यक होतं का, आणि ते आत्ताच्या परिस्थितीला गरजेचं होतं का कोणाकडे असणं?
ते नेतृत्वामध्ये दिसतंय? लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नेतृत्वामधला एक सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा जो काही प्लस पॉईंट होता, म्हणजे जो सर्वाधिक त्यांचा गुण चर्चेला जायचा, तो म्हणजे डॅश अँड ड्राईव्ह. म्हणजे त्यांच्यासारखं धाडसी निर्णय घेणारा नेता ह्या पिंपरी शहरात तर अद्याप निर्माण झालाच नाही. कारण काय, त्यांनी एकदा ठरवलं की त्यांची एक समीकरणं किंवा त्यांचे जे काही अंदाज असायचे ते इतके तंतोतंत आणि परफेक्ट असायचे की ते कधीच फेल व्हायचे नाही. का तर त्यांचा जो काही ह्या शहराचा गेले 46 वर्षाचा जो काही त्यांचा अभ्यास होता राजकारणाचा, कारण की वयाच्या 22व्या वर्षी ते नगरसेवक झाले होते. तेव्हापासूनची जी काही त्यांनी जी मोड बांधली होती आणि 2014ला जेव्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पूर्ण त्यांचं एखादं म्हणतो ना आपण स्टडी रिपोर्ट तयार असतो, त्याप्रमाणे त्यांचं ही तयारी झाली होती आणि त्याचं प्रत्यंतर त्यांनी 2017मध्ये या शहरात भाजपची सत्ता आणण्यामध्ये केलं. मग ह्या शहरातली जी काही 32 गावं असतील, मग ह्या गावची रेष ह्या गावातली प्रत्येक जाती समीकरणं, इथली 12 बलुतेदारी, मग तिथलं गणितं काय, मग इथं कुणाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि एक त्यांच्या नेतृत्वातली जी धमक होती म्हणजे ते कुणाची पर्वा करत नसत. आत्ता जर परवाचं जर तुम्ही उदाहरण पाहिलं, राहुल कलाटेंना प्रवेश केला, म्हणजे इथल्या सगळ्या नेत्यांनी, स्थानिक नेत्यांनी मॅन टाकली राहुल कलाटेंपुढं. परंतु ते जर असते समजा असं गृहीत धरू आपण, तर चार जागा आल्या नाही तरी चालतील, पण राहुल कलाटे नको म्हणजे तत्वाला धरले असते. मग राहुल कलाटेंना त्यांनी येऊ दिलं नसतं. एक तो डॅशिंगपणा होता त्यांनी, आणि त्यांनी आज ती शहरामध्ये नक्की त्यांची उणीव जाणवते. कारण की त्यांची जी काही आखणी केली होती, जे काही विश्लेषण असायचं ते इतकं परफेक्ट होतं की आज त्या तोडीचा म्हणजे शहरातल्या 4 आमदार आहेत, परंतु फक्त चाच पाडण्याशिवाय आणि वरिष्ठ नेत्यांना विचारण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. परंतु त्यांनी जर असतं तर आज शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं हे जे काही निर्णय असते, आत्तापर्यंत यादी पण जाहीर झाली असती, उमेदवार यादी. म्हणजे इतकं आपण त्यांच्या बाबतीत सांगू शकतो. अनेक ठिकाणी फाटलंय, त्याला ठिगळं लावत बसणं किंवा किती शिवत बसायचं, अशा पद्धतीचं विश्लेषण भाजपच्या आत्ताच्या परिस्थितीबद्दल केलं जातंय. खरं तर तुल्यबळ सगळे उमेदवार असताना देखील भाजप आयात उमेदवार करत आहे. हे नेतृत्वाचं अपयश म्हणता येईल का? एकंदरीत आत्ता जी परिस्थिती आहे त्यातनं जी सत्ता मिळेल तो एक म्हणजे राजकीय त्याच्याकडे आपण समीकरण म्हणून बघायला पाहिजे. लक्ष्मण भाऊ असते तर असं घडलं असतं का? तुमच्या नेमक्या त्यांच्या आठवणी काय आहेत आणि नेतृत्व म्हणून ते कसे होते? धाडस आणि अभ्यास हे एकाच राजकीय नेत्याच्या अंगी असणं हे खूप दुर्मिळ असतं. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अंगामध्ये हे दोन्ही गुण होते. म्हणूनच तर जेव्हा मोदी लाट होती तेव्हा त्यांनी अभ्यास केला की इथे आपण राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली तर पराभूत होऊ, म्हणून त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली, जेणेकरून संघाच्या लोकांची आपल्याला मदत व्हावी. मनसेचा पाठिंबा घेतला, शेकापची उमेदवारी घेतली, म्हणजे शेकापची घाटाखाली ताकद आहे, मनसेची ताकद आहे, अशी त्यांनी गणितं मांडली. मात्र राज ठाकरे यांच्या अवसान घातकीपणामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. तरी पण त्यांनी त्या काळामध्ये श्रीरंग बारणे यांच्या विरोधात 3.5 लाख मते घेणं हे मोठं धाडसाचं काम होतं आणि कौतुकास्पद अशा प्रकारची गोष्ट होती. आणि त्या पराभवानंतर त्यांनी जाणलं की आता भविष्य काळामध्ये काही वर्ष तरी निदान भाजपची लाट असणार आहे, म्हणून त्यांनी विधानसभेला भाजपतर्फे रिंगणात उडी घेतली. त्याच्यामागेही त्यांचं गणित होतं की जगताप कुटुंबियांना मानणारी 71,000 मतं आणि भाजपची हक्काची 50,000 मतं, म्हणजे मला 1.25 लाख मतं मिळतील, असं त्यांचं जे गणित होतं ते परफेक्ट बसलं आणि बरोबर 1.25 लाख मतं मिळवून ते त्या निवडणुकीमध्ये विजयी झाले. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर भाऊ कार्यकर्त्यांबाबत सुद्धा किंवा पक्षातल्या कोणाचं काही चुकलं तर ते ॲग्रेसिव्ह असायचे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की 2017च्या निवडणुकीमध्ये यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा तानाजीनगर येथे होती आणि डाव्या बाजूला आमचा पत्रकार कक्ष होता आणि त्या सभेसाठी खुर्च्या अक्षरशः मोकळ्या होत्या, म्हणजे 40-50 लोकच त्या सभेला उपस्थित होते. भाऊंनी साईडला जाऊन त्यावेळेस त्या व्यासपीठावरती उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे होते. भाऊंनी साईडला गेले आणि कार्यकर्त्यांना 2-4 फोन केले. त्याच्यातल्या एका कार्यकर्त्याला सांगितलं की आज माझा तमाशा बघताय तुम्ही, सगळ्या खुर्च्या मोकळ्या आहे, महापालिकेच्या निवडणुकीला तोंड घेऊन या, नाही तुमची थोबाडं फोडली ना तिकिटाच्या वेळेला तर बघा.
तुम्हाला सांगतो अक्षरशः 5 मिनिटामध्ये संपूर्ण मैदान भरलं. त्यासाठी त्यांनी काय किमया केली, त्या कार्यकर्त्यांनी काय शक्ती वापरली हे त्यांना माहिती. आणि परत नंतर त्या कार्यकर्त्यावर रागवले, ज्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती, त्यांना पण परत पाठीवरती थाप मारून बाबा हे करावं लागतं, शेवटी आपलं नाक आहे, सभा मोठी झाली पाहिजे तरच आपलं बहुमत होईल. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पटवून दिल्या. सर्व दुसरी सामावून घेणं. महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांना टक्कर देणारा लक्ष्मण जगताप हा एकमेव नेता होता. मला आठवतंय की जेव्हा लक्ष्मण जगताप आणि आप्पा बारणे यांचे टोकाचे मतभेद झाले, खरे तर हे दोघे चांगले मित्र, पण नंतर जेव्हा हे एकमेकाचे वैरी बनले, त्यानंतर पुन्हा दोघं एकत्र येण्याची वेळ आली, तेव्हा लक्ष्मण भाऊनी मला फोन केला आणि मला म्हटले तुझा मित्र तो आप्पा बारणे त्याला सांग आपल्या दोघांच्या भांडणामध्ये तो परत बारामतीकर आपल्या उरावरती येऊन बसेल, म्हणजे अजित पवार परत या शहराचं राजकारण आपल्या ताब्यात घेतील ही जी त्यांची भावना होती. आणि त्याच्यासाठी ते शेवटपर्यंत एक भाजपच्या पेक्षा राष्ट्रवादी वरचढ होऊ नये याची काळजी करत बसले, म्हणजे काळजी घेत बसले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, लक्ष्मण जगतापांचा अभ्यास एकदम परफेक्ट होता. 2017च्या निवडणुकीमध्ये म्हणजे आपण नेहमीच सगळे पत्रकार निवडणूक झाल्यानंतर त्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षांची मतं विचारतो, तसं मी लक्ष्मण जगतापांना फोन केला. ते म्हटले नंदू आम्हाला 77 जागा मिळतील. म्हटलं भाऊ काय सेटिंग आहे का 77 परफेक्ट आकडा सांगता. गमतीने म्हटलं मी मित्र असल्यामुळे मला म्हटले तुला काय समजायचं ते समज, पण बरोबर 77 जागा त्यांनी त्यावेळेस मिळवल्या. त्यामुळे त्यांचा एक अभ्यास होता असं दिसत आहे. अगदी थोडक्यामध्ये अण्णा, जर नेतृत्व कणखर सक्षम नसेल तर मग भ्रष्टाचार बोकाळतो, प्रशासनावर पकड राहत नाही, आणि तेच इथे झालंय. 100% भाजप जी बदनाम झाली आत्ताच्या ह्याच्यामध्ये त्याचं कारण तेच आहे, कारण लिडरशिप नाही, प्रॉपर लिडरशिप नाही आहे. आता शत्रुघ्न काटे हे अध्यक्ष आहेत, पण शत्रुघ्न काटेंचा तो संपूर्ण शहर आवाक्यात घ्यायचं की जसं लक्ष्मण जगतापांचे चेलेच आहेत ते शत्रुघ्न काटे, परंतु अजून त्यांना लक्ष्मण जगताप व्हायला वेळ लागणार आहे. महेश लांडगेंची तीच परिस्थिती आहे, शंकर जगतापांची तीच परिस्थिती आहे. अजून तसे कोणी आलेले नाही आहे. त्यांच्या काळामध्ये भाजपचे जे प्रोजेक्ट आले त्याच्यावरती कुठं बोट दाखवायला जागा नव्हती, पण नंतरच्या काळामध्ये जे काही प्रोजेक्ट आले त्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये करप्शन झालं, त्याला जबाबदार भाजप एवढी, त्यांच्यानंतर भाजप एवढी बदनाम झालेली आहे, म्हणजे लक्ष्मण जगताप यांच्या हयातीमध्ये नव्हती, त्यापेक्षा नंतरच्या काळामध्ये भाजप जेवढी बदनाम झालेली आहे त्याचा फटका सुद्धा ह्या निवडणुकीत बसू शकतो. आत्ताची मंडळी त्याला प्रत्युत्तर देऊ शकत नाही. लक्ष्मण जगताप जर असते तर त्यांनी असा कधी आरोप झाला असता त्याला फटकन उत्तर दिलं असतं. आता भाजप संदर्भामध्ये कुठलाही करप्शनचा आरोप झाला तर त्याच्याबद्दल भाजपचा एकही नेता एका ओळीचा चकार शब्दाने खुलासा करत नाही, याचा अर्थ ते आरोप खरे आहेत असं धरलं जातं. त्याला ही सगळी नेते मंडळी आताची जबाबदार आहेत. राष्ट्रवादीला ते वास्तविक राष्ट्रवादीला हे फार मोठं खाद्य आहे तसं, परंतु राष्ट्रवादीवादी मंडळी ती बोलत नाहीत, हे त्यांच्या पथ्यावरती पडलेलं आहे, म्हणून भाजप प्रबळ आहे. आता जर आपण तुलना केली भाजप आणि राष्ट्रवादी लक्ष्मण जगतापांच्या काळातली ना आताच्या काळातली, लक्ष्मण जगतापांच्या काळातली राष्ट्रवादीची जी बलाढ्य मंडळी होती तीच नंतर भाजपमध्ये आली, आणि त्याच्यानंतरही राष्ट्रवादीमध्ये असे काही 30-40 लोक आहेत जे ताकदीचे आहेत, परंतु ते प्रत्युत्तर देत नाहीत, त्याच्यामुळं भाजप आता ताकदीचे आहे. अदरवाईज या लोकांनी एकदा तोंड उघडलं आणि यांचा पट्टा सुरू केला भाजपच्या विरोधामध्ये तर भाजप गर्भगळीत होऊ शकते, पळताभोई थोडी होऊ शकते. बरोबर, म्हणजे आता तुम्हाला विश्वास आहे, परंतु ते नेते बोलले पाहिजे. अगदी थोडक्यामध्ये की लक्ष्मण भाऊ यांच्या नेतृत्वाकडनं काय शिकण्यासारखं आहे आणि ते त्याच पद्धतीनं आता इतर नेत्यांनी घ्यावं का, याला टीका किंवा कोणाची तुलना न करता काय, यासाठी म्हणून आपण ही चर्चा करतो. लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याकडनं शिकण्यासारखं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातला जो काही मुख्य मुद्दा होता तो आदरयुक्त भीतीदारार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला लाभलेलं फार मोठं कोंदण होतं. त्यांच्यामध्ये जे काही उणिवा होत्या, प्रत्येक राजकारणामध्ये कमी जास्त असतात, परंतु त्या उणिवा आपण आत्मसात करायच्या, त्यापासून काही शिकायचं. म्हणजे त्यांना वक्तृत्वावर अलीकडे फार नंतर त्यांनी कमांड मिळवली होती. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा म्हणजे माझा त्यांचा फार जरा घनिष्ठ संबंध आला मधल्या काळात, मग बुद्ध असेल, शेक्सपियर असेल, ओशो असेल, हे पण भाऊ वाचायला लागले होते की नाही आपल्याला ते पण नॉलेज पाहिजे. म्हणजे ही जी आजची राजकारणी आहेत, म्हणजे हे ठीक आहे नेते झाले, आमदार झाले, परंतु भाऊ नेतृत्व करत होते, आमदारही होते,
परंतु त्यांनी अभ्यास स्वतःचा सोडला नाही. म्हणजे ते म्हणले राजकारणापलीकडे मला काही शिकता येईल हे त्यांनी ते सिद्ध करून दाखवायचे. विशेष म्हणजे भाऊंचं निधन होण्यापूर्वी 3 वर्ष अलीकडे त्यांनी इंग्रजीवर पण कमांड मिळवली होती. म्हणजे इंग्रजीचे क्लास लावले होते की मी प्रत्येक गोष्टीत परफेक्ट कसं होईल ह्यासाठीचं त्यांनी ती मेहनत अष्टपैलू घेतली होती. नेतृत्व ज्याला म्हणतो ते बनण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न असायचे. अगदी घोडेस्वारी सुद्धा त्यांची सगळी पंचकृषीमध्ये प्रसिद्ध होते. एक खिलाडू वृत्तीचा नेता, जो कुणालाही डोक्यात न ठेवता टीकाही सहन करणारा नेता, अशा नेत्यांची सगळीकडेच उणीव जाणवताना दिसते. भाऊ मात्र टीकेला कधीही फार उत्तर द्यायची नाही. ते खिलाडू वृत्तीने घ्यायचे. ती त्यांच्यातलं वैशिष्ट्य होतं का आणि ते आत्ता दिसतंय का इतरांमध्ये? नक्कीच लक्ष्मण जगतापांची अशी धारणा होती की आपल्यावरती टीका करणारा कोणत्या उंचीचा आहे, त्याच्यामुळे त्याला उत्तर देऊन आपण आपली लायकी घालवायची, आपल्या पक्षाची लायकी घालवायची. ते काय नाही, ते त्याच्यावरती विचारलं ते बोलू परत दुसऱ्या वेळेस सांगेन असं म्हणून ते कधीही त्यांनी अशा क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. आपण चालत राहायचं. ते म्हणायचे की हत्ती चालत असतो मागून कुत्रे भुकत असतात. म्हणजे लक्ष्मण जगतापांच्या सगळ्याच बाजू बरोबर असतील असं नव्हे, त्यांच्याही हातून काही चुका झाल्या असतील, पण त्यांची जी भूमिका होती की आपल्यावरची टीका सहन करायची, पुढे चालत राहायचं. अर्थात ते त्याला उत्तर पण द्यायचे कधीतरी, पण त्या उंचीच्या नेता त्यांच्या अंगावरती गेला किंवा त्यांनी टीका केली. उदाहरणार्थ आझमबाईंसारखे नेते, ते काय बोलले तर ते समान उंचीचे असल्यामुळे ते त्याला उत्तर द्यायचे, पण बाकीच्या लोकांच्या भानगडीमध्ये ते पडायचे नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांचा अभ्यास होता, धाडस होता, मी मगाशी सांगितलं तसं. आणि महत्त्वाची गोष्ट सगळ्यात सांगतो, आज या निवडणुकीमध्ये तुम्ही जी तुलना करताय की आजची निवडणूक आणि मागची निवडणूक, 2017ची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये खरं कर्तृत्व दाखवण्यासारखं होतं. कारण भाजपचं संख्याबळ फक्त 3 होतं आणि मोठा प्रबळ विरोधी पक्षच नव्हे तर महापालिकेत सत्तेत आणण्याचं स्वप्न लक्ष्मण जगतापांनी पाहिलं, की जे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं त्यावेळच्या, की एवढं मोठं स्वप्न हे पाहतायत, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे सफल होणार आहे का? त्यांनी ते करून दाखवलं. पण ते करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी गणितं मांडली, कोणत्या भागात कोण प्रबळ आहे ते पाहिलं. आणि भोसरी मतदारसंघामध्ये महेश लांडगेंना त्यांनी स्वातंत्र्य दिलं. आज आपण ह्या निवडणुकीमध्ये जे पाहतोय की महेश लांडगे 3ही मतदारसंघात उमेदवार ठरवत आहेत, इतर पक्षातले आयात आणत आहेत. पिंपरी मतदारसंघात त्यांनी संदीप वाघेरे यांना आणलं, प्राधिकरणामध्ये राजू मिसाळांना आणलं, अमित गावडेंचा प्रवेश घडवून आणला, पलीकडे चिंचवड मतदारसंघामध्ये घुसले आणि प्रशांत चितोळेंना त्यांनी प्रवेश घडवून आणला. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पक्षाच्या कडे आपलं वजन वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये महेश लांडगे हे इतर आमदारांवरती किंवा इतरांना काय वाटतंय याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. आणि ह्याचे परिणाम नक्की काय होणार आहेत हे महापालिका निवडणुकीनंतर नक्की कळेल. खरं तर ही चर्चा मुळात एवढ्यासाठी होती की अष्टपैलू नेतृत्व कसं असावं. जे नेतृत्व या शहराने नवे पुणे जिल्ह्याने देखील बघितलं होतं लक्ष्मण जगताप यांच्या रूपानं. अर्थातच ते आज हयात नाही आहेत, स्वर्गवासी झालेले आहेत, मात्र त्यांची उणीव या शहराच्या राजकारणाला, सर्वांगीण विकासाला जाणवते आहे आणि हे त्यांचं यश होतं एवढंच म्हणावं लागेल. सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.